तर पुढची बातमी आहे पुण्यातून। पुण्यात मनसेकडून पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। मनसे कार्यकर्त्यांकडून प्रतिकात्मक बोटीत बसत प्रशासनाचा निषेध केला जातोय। पहिल्या पावसात पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। नालेसफाई न झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता। त्याच्यामुळे नालेसफाई न झाल्याने पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतिकात्मक बोटीत बसून मनसेनं आता पुणे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडलंय। या प्रशासनाच्या बैलाला, या ठेकेदाराच्या बैलाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना। तर आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहे। आम्ही पुण्यात नाही पाण्यात राहतो असं या आंदोलकांचं म्हणणं आहे। योगेश, काय घडतंय आंदोलनात नेमकं? पुण्यात 2 दिवसांपूर्वी जो पाऊस झाला त्या पावसामध्ये पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। पुणेकरांचे हाल झाले होते आणि त्या विरोधात आता आपण पाहू शकतो पुण्यातील मनसे कार्यकर्ते हे प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी बोट आणत या बोटीत बसून प्रशासनाचा निषेध केला जात आहे। आपण पाहू शकतो आम्ही पुण्यात नाही राहत तर पाण्यात राहतो अशा पद्धतीच्या घोषणा या प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी दिल्या जात आहे। मनसे नेते बाबू वागसकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मनसेचं आंदोलन सुरू आहे। तुम्ही आंदोलन करतायत त्या ठिकाणी बोट आणली गेली, पालिकेचा निषेध करतायत, प्रशासनाचा निषेध केला जातोय। काय नेमकं आंदोलन? बोट यासाठी आणली की प्रशासनाला त्याच्यामुळे प्रतिकात्मक बोटीत बसून मनसेनं आता पुणे पालिका प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन छेडलं आहे। मनसेकडून याचा निषेध व्यक्त केला जातोय।